धन्यवाद माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। सुप्रिया सुळे, जयंत पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही निर्णय अजूनही झालेला नाही। आघाडीचे नेते चर्चेसाठी एकत्र येतील। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटमधून ही माहिती दिली। राज्यसभेच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये। महाविकास आघाडीमध्ये अजून नेत्यांमध्ये चर्चाच सुरू आहे। आता या संदर्भात नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभेतल्या रिक्त जागांबाबत पक्षांना लवकरच निर्णय घ्यावे लागणार आहेत। राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते। राज्यसभेला अर्ज भरायला एकच दिवस शिल्लक आहे, तरी सुद्धा उमेदवार जाहीर नाहीयेत। राज्यसभेच्या एकमेव जागेवर ठाकरे गट, काँग्रेससह पवार गटाने सुद्धा दावा केला। महाविकास आघाडीच्या भूमिकेवर भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता वर्तवली जाते। पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजपा 5वा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती। सध्या भाजपकडून 4 नावं आता जाहीर करण्यात आली आहेत। मात्र महाविकास आघाडीमध्ये एका जागेसाठी बरीच रस्सीखेच सध्या पाहायला मिळते। आता बातमी आहे पंतप्रधान मोदींची। मोदींची YouTube सबस्क्रायबर संख्या आता